गुड मॉर्निंग ताई आणि दादांनो, स्वागत आहे तुमचं प्रिय ऑफिशियल चॅनेलमध्ये. तर आज मी तुम्हाला माझ्या माहेरचा होम टूर देणार आहे. खूप दिवस झाले मी गावालाच होते आणि आता आम्ही पुन्हा मुंबईला पण जाणार आहे, तर म्हटलं त्याच्या आधी होम टूर देऊया. तर चला बघूया माझ्या माहेरचं घर. हे जे तुम्हाला दिसते समोर दीपमाळ दिसते, ती आमचं जे ग्रामदैवत आहे म्हणजे जे गावचं मंदिर आहे त्याच्या समोरची दीपमाळ आहे. आणि त्याच्यानंतर एक घर सोडून दुसरं घर हे आमचं आहे. ही जी समोर दिसते ही आमची घराची एंट्री आहे. हे आमचं घर आहे आणि जे बाजूचं घर दिसते तुम्हाला ते माझ्या चुलत्यांचं घर आहे. हे ग्रिल लावलंय तेवढाच पोर्शन आमचा आहे. माहेरच्या घराचा होम टूर द्यायचं कारण म्हणजे आज घराला कलर करणार आहे आणि बऱ्याच ज्या आठवणी असतात माहेरच्या त्या कुठे ना कुठे मनाला अटॅच करणारे असतात. तर म्हटलं आज होम टूर घेऊया, कारण की प्रत्येक गोष्टीशी नाही ते वेगळंच नातं जुळलेलं आहे. कारण हा कलर करताना पण ना खूप साऱ्या गोष्टीचा आम्ही स्ट्रगल केले, प्रत्येक गोष्ट स्ट्रगल करून हे घर बांधले. तर बघा हा हॉल आहे. हॉलमध्ये आल्यानंतर लगेच इकडे साईडला मशीन ठेवली, त्याच्या बाजूला सोफ्याची एक चेअर आहे आणि इथं देवघर आहे कॉर्नरमध्ये आणि त्याच्या साईडलाच लगेच सोफा पण ठेवला आहे. हा मेन पहिला हॉल येतो, नंतर किचन आणि नंतर बेडरूम, असं घराचं आमचं पूर्ण स्ट्रक्चर आहे. हॉल तसा बराच मोठा आहे आणि हे घर काय स्लॅबचं नाही, पत्र्याचंच आहे. या घराच्या जागेवरती ना ते आमचं जुनं घर होतं, जे झोपडी टाईप होतं. चौकट एकदम छोटी होती घरात. आतमध्ये एंट्री केली तरी डोक्याला चौकट लागायची, एवढं छोटं घर होतं. मोठ्या मोठ्या मातीच्या भिंती होत्या आणि वरतून असं कूड होतं आणि त्याच्यावरती कौलं टाकली होती. तर त्याच घरात माझं पूर्ण लहानपण गेलं होतं. घर मातीचं होतं पण खूप सुंदर घर होतं आणि माझ्या सगळ्यात चांगले दिवस म्हणजे त्याच घरात गेले. लहानपण पूर्ण माझं त्या मातीच्या घरात गेलं. तर त्या घराची ना एवढं छान नातं होतं ना, तर ह्या घर त्याला सरच देऊ शकत नाही. आपण कितीही म्हटलं ना तर लहानपणाचे दिवस हे वेगळेच असतात. तर असो, हा होता आपल्या घराचा हॉल. हॉल तसा बऱ्यापैकी मोठा आहे. गावची घरं असली ना का खूप मोठी असतात. चला मी तुम्हाला आता किचन दाखवते. तर किचनच्या आतमध्ये आल्यानंतर ना लगेच डाव्या साईडला बाथरूम आहे. फक्त घरामध्ये बाथरूम आहे. आमचं टॉयलेट जे आहे ते घराच्या बाहेर आहे, कारण की त्यावेळेस घर बांधलं त्यावेळेस कोणाचं टॉयलेट घरामध्ये नव्हतं, त्याच्यामुळे आम्ही पण त्यावेळेस घरामध्ये टॉयलेट बांधलं नव्हतं. तर हे आमचं बऱ्यापैकी जुनं घर आहे. माझं लग्न झाल्यानंतर लगेच घर बांधलं होतं हे. आणि ओमच्या जन्माचं म्हटलं तरी म्हणू शकता तुम्ही. ओमच आता जवळजवळ 16 वर्षाचा झाला आहे. म्हटलं बघा तुम्ही, 16 वर्ष तर झालंच या घराला ऑलमोस्ट. तर इकडे आल्यानंतर इकडे स्टीलची रॅक आहे, पुढे किचनचा कट्टा आहे असा. आणि आज काय सामानाकडे तुम्ही लक्ष देऊ नका, कारण की कलरचं काम करायचं ना, त्याच्यामुळे ना बऱ्यापैकी सामान आम्ही बाहेर काढलं आहे. आणि ऑलमोस्ट आम्ही आतमध्ये बेडरूमचा कलर देऊन झाला आहे. आमचं 2-3 दिवस झाले कलर देऊन झाला आहे. आणि आज किचनचं करणार आहे, त्याच्यामुळे सगळं सामान असं बाहेर पडले, अस्तव्यस्त पडले. त्याच्यामुळे काही सामानाकडे एवढं लक्ष देऊ नका. तर हे बघा तुम्ही, सगळं असं सामान असं इकडे पडलेलं आहे. तर ते आता कलर वगैरे झाला व्यवस्थित लावून घेऊया. तर हा होता आमचा किचन तसा बऱ्यापैकी मोठा आहे. तर चला आता जाऊया बेडरूममध्ये. तर बेडरूममध्ये पिऊ झोपली आहे, त्याच्यामुळे मग आता बेडरूम नाही दाखवत तुम्हाला. नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की दाखवेल बेडरूम, कारण की पिऊ झोपली तर तिची उगाच झोपमोड व्हायची. तर नेक्स्ट टाईम तुम्हाला मी नक्की बेडरूम दाखवेल. तर आता आलोय आपण घराच्या बाहेर. घराच्या बाहेर आल्यानंतर ना समोरच आमचं जुनं घर म्हणू शकता तुम्ही, जे की आम्ही जेव्हा आमचं जुनं घर होतं त्याच्यानंतर ना आम्ही एक छोटासा रूम बांधला होता. तुम्ही आतापर्यंत जे आपण कोंबड्यांचे शेड बांधले त्याच्या बांधकामाचे व्हिडिओ बघितले, तसेच या प्रत्येक घराच्या बांधकामाचे व्हिडिओ पण माझ्या मोबाईलमध्ये स्टोअर आहेत. तर त्यावेळेस मी भरपूर एफर्ट टाकले होते ह्या घराच्या बांधकामाला, पण प्रत्येक काम माझ्या डोळ्याच्या समोर झाले, कारण की मी सुट्टीला उन्हाळ्यात इकडे यायची गावाला, तर तेव्हाच आम्ही ऑलमोस्ट सगळी कामं काढली होती. असो, तर चला हे बघा, हे घराच्या समोरचा आमचा परिसर आहे. तर घरातून बाहेर निघाल्यानंतर ना हा आमचा जुन्या घराचं म्हणजे अंगण म्हणू शकतो आपण, जे की ओमच्या जन्माच्या वेळेस इथं आम्ही कोबा वगैरे केला होता आणि व्यवस्थित छान बनवलं होतं. पण आता नंतर तिथे गाडी वगैरे लावून हे करून ते पूर्ण खराब झाले. नाही तर इथे छान कोबा होता, बसायला पण इथे छान बनवलं होतं. इथं जॅके बांधतो तिथेच एक लिंबाचं झाड होतं मोठं, आणि तिथे सावली वगैरे पण छान होती, पण ते आता सुकून गेलं त्यामुळे ते पण काढून टाकले. आणि इथे बाजूलाच एक पाण्याची टाकी आहे, इथे एक नारळाचं झाड आहे. हे चिकूचं झाड आम्ही लॉकडाऊनमध्ये लावलं होतं, भरपूर मोठं झाले पण त्याला काय अजून चिकू आले नाहीत. तुम्ही बघू शकता ही जॅकीच्या पाठीमागे जी भिंत पडली ना ती खूप छान होती. आधी कट्टा टाईप बनवली होती आणि तिथं बसायला छान जागा होती लॉकडाऊनमध्ये. ही भिंत घालूया, पण ओमला मेडिकलची इमर्जन्सी असल्यामुळे मी नाही म्हटलं त्यावेळेस, कारण मिस्टरांनी सक्त ताकीद दिली होती की ह्या वेळेस ना गावाला गेलात ना तर कोणती भिंत वगैरे घालायचं नाही, कारण की ओमची पहिली तब्येत सांभाळ आणि मग नंतर बाकीची कामं कर. त्याच्यामुळे मी काय त्यावेळेस भिंत बांधली नाही आणि ती तशीच पडून राहिली. तर बघू आता कधी त्याला योग्य येतोय बांधायचा, कारण एवढे मोठे मोठे दगडी उचलणं म्हणजे काही जोक नाही. पोटात वगैरे खूप दुखतंय आणि आम्ही गावाला आल्यानंतर बऱ्याच वेळा कोणती ना कोणती भिंतीचं बांधकाम करतोच. त्याच्यामुळे आता ह्यावेळेस ठरवले काही करायचं नाही, आपण जाऊया जुन्या घरात. तर हे जुन्या घरात आल्यानंतर ना इकडं पूर्ण स्टोअर रूम झालंय.
ते नवीन घर बांधण्याच्या आधी आपण इथेच राहत होतो, कारण की ओमचं लहानपण बऱ्यापैकी ह्याच घरात गेले आणि इथेच डिलेवरी झाल्यानंतर मी ह्याच घरात राहायला सुरुवात केली होती. त्याच्यानंतर आम्ही कंटिन्यू ह्याच घरात राहिलो, कारण माझं लग्न झालं त्याच वर्षी हे घर आम्ही बांधलं होतं आणि ह्या घराचं बरंचसं बांधकाम आम्ही हाताने केलं. तर इथं साईडला तुम्हाला ज्या गोण्या दिसतात जे शेतातलं जे सामान आहे, गहू, बाजरी, ज्वारी, शेंगा, ह्या सगळ्याच्या गोण्या आहेत तिथं. आणि ह्या भिंती बघा, भिंतीवरती जे स्टिकर दिसतात तुम्हाला एका बाळाचं आणि गणपतीचं, ते ओमच्या जन्माच्या वेळेस माझ्या पप्पाने आणून लावलं होतं. आणि हे बघू शकता, हे आमचं पूर्ण जुनं घर आहे. इथं आम्ही राहिलो आधी. इथं बाजूलाच एक छोटीशी मोरी पण आहे आणि इकडं समोर दिसतोय हा किचनचा, म्हणजे फक्त शेगडी ठेवण्यापुरतं एक छोटासा कट्टा केला होता आम्ही. इथे शेगडी ठेवायचं आणि इथं स्वयंपाक करायचो. माझी डिलेवरी झाल्यानंतर 2-3 महिन्याने आम्ही इथेच राहण्यासाठी शिफ्ट झालो होतो जुन्या घरातून. ते आमचं वामानाचं घर होतं, म्हणजे आपले टणटण्या वगैरे ना त्या टाईपचं घर होतं पहिलं जुनं. त्या ठिकाणी आम्ही नवीन घर बांधलं होतं. हे फोटो बघून ना खरंच ओमचं लहानपण आठवतं, कारण की ह्या घराच्या पण भरपूर साऱ्या आठवणी आहेत. ह्याच घराची माती वगैरे आम्ही सगळं डोक्यावरून वाहिलं होतं आणि माझ्या पप्पांनी बांधकाम केलं होतं आणि आम्ही सगळ्या बांधकामाला येतं पप्पांना हेल्प केली होती. पप्पा बांधकाम करत होते आणि आम्ही अख्खा माल देत होतो. सगळं ह्या घराचं काम घरच्या घरी केलं. आता हे पूर्ण स्टोर रूम झाले, कारण आता इथे कोणी राहत पण नाही. जुन्या घराला ना आधीमध्ये दरवाजा नव्हता, पण ना लॉकडाऊनच्या आधी आम्ही पाडून घेतला, कारण की ना आम्हाला टॉयलेटला जायचं म्हटलं ना पूर्ण घराचा राऊंड मारून जावं लागायचं आणि त्या साईडला खूप गवत असायचं आणि साप वगैरे पण आम्हाला 1-2दा दिसला होता. म्हणून भावाकडनं हा जबरदस्तीने मध्ये दरवाजा पाडून घेतला. त्याने हा दरवाजा घरच्या घरीच बनवला आणि त्याच्यानंतर मग त्याने बसून पण दिला. तर आता डायरेक्ट टॉयलेटला जायचं म्हटलं ना का आम्ही घराच्या आतमधून जाऊ शकतो, त्याच्यामुळे पाठीमागून जायची गरज नाही आहे. ह्याच्या पाठीमागे जे एक आम्ही याचं कौलाचं शेड मारले, जुन्या घराची कौलं होती ती ह्या शेडवरती टाकल्यात आम्ही. नॉर्मल शेड मारले. हे शेड मी माझे पप्पा ऑफ झाल्यानंतर ना आईला कोंबड्या पाळण्यासाठी हे बांधून दिलं होतं, कारण गावठी कोंबड्या करावा असं माझी इच्छा होती आईने, आणि त्याच्यातून दोन पैसे भेटतील आणि घर खर्च पण चालेल, म्हणून ह्या हिशोबाने मी आईला हे शेड बांधून दिलं होतं. पण त्यावेळेस आमचा कोंबड्यांचा प्लॅन फसला. ते कोंबड्यांचं काम आमचं राहूनच गेलं, कारण की कोंबड्या आणल्या होत्या, खूप मारामारी करायला लागल्या. त्याच्यानंतर विकून टाकल्या आणि बरेच वर्ष हे शेड असंच मोकळं पडलं होतं. तर आता 1 महिना झाल्या भावाने गाई घेतली, म्हणून आता इथे गाई बांधली. इथे साईडला जॅकीला बांधतो आणि इथे साईडलाच पिंजऱ्यात 2 कोंबड्या आहेत. ते शेतकरी असल्यामुळे ना आडगळीचं सामान नाही ह्या घरामध्ये खूप पडले. ती जागा बरेच वर्ष अशीच पडीक होती, पण पप्पा गेल्यानंतर म्हटलं ठीक आहे थोडंफार काहीतरी आपण इथे करूया. पण तो प्लॅन पूर्ण फ्लॉप झाला. आमचा शेड बांधून काही उपयोग नाही झाला, पण नको ते सामान या शेडमध्ये येऊन पडलं आणि इतकी अडचण झाली ना का विचारू नका. सामान तुम्ही बघू शकता माझ्या मागं, काही ना काही छोटं ना छोटं. आई तर सगळं सासूनच ठेवत असते. आणि पप्पाने एवढा संसार जमून ठेवलाय ना की आम्हाला कोणतीही गोष्ट लागली नाही इमर्जन्सीला तरी आम्हाला लोकांकडे मागावं लागत नाही. जे काय आहे ते आमच्या घरातच भेटणार. असो आता आपण जाऊया शेडच्या पाठीमागे. इथे आधी खूप छान मस्त गार्डन बनवलं होतं. बऱ्याच प्रकारची झाडं लावली होती, पण गुरांची वैरण ठेवायला जागा नव्हती, म्हणून ती झाडं काढून आता वैरण ठेवली आणि त्याच्यातलं एकच झाड ठेवलं हे पेरूचं. पेरू पण खूप गोड आहेत ह्या पेरूचे. आणि ते साईडलाच आता वहिनी माझ्या गावऱ्या पण लावते. आणि आमचं ही जी जागा आहे ना ती आमच्या शेताला खेटून असे जास्त लांब नाही आहे, एकदम शेतालाच लागून आहे. त्याच्यामुळे ना परिसर खूप छान दिसतो आणि शेत पण आमचं लांब नाही आहे. ते समोरच तुम्हाला बघितलं असेल तुम्ही बऱ्याच वेळा माझ्या व्हिडिओमध्ये, हे समोरच आमचं शेत दिसतंय. तर चला असो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. बाय.